तर विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणामध्ये आता समितीनं एक आदेश जारी केलेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या राड्यामध्ये आता जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांच्याबाबत कुठला निर्णय घेण्यात येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आल्याचं कळतंय। जेव्हा सुरू होतं तेव्हा पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं हाणामारीचा जो आहे तो राडाचा प्रकरण झालं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या ठिकाणी चौकशीसाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिलेलं होतं आणि हा गुप्त अहवाल जो आहे तो आता विधिमंडळाला सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये जे तर्कवितर्क जे आहेत ते संपूर्ण घटनेचे मांडण्यात आल्याची माहिती सध्या मिळते, परंतु हा गुप्त अहवाल आहे त्यामुळे विधिमंडळाकडे हा गुप्त अहवाल जो आहे तो प्राप्त झालेला आहे। आता विधिमंडळ या संपूर्ण अहवालानुसार नेमकी काय कारवाई करतं हे बघावं लागणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर अधिवेशन काळामध्ये हा राडा जो आहे तो संपूर्ण झालेला होता आणि कुठेतरी विधिमंडळाची गरिमा जी आहे ती मलिन करण्याचा प्रकार सुद्धा दोन्ही बाजूंनी झालेला आपल्याला दिसून आलेला होता आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी मारामार केली होती, त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल झाले होते आणि हा संपूर्ण प्रकरण मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन जे आहे ते हाताळत होतं। आता हा संपूर्ण अहवाल जो आहे तो विधिमंडळाकडे आलेला आहे। विधिमंडळ यामध्ये काय निर्णय घेतं किंवा यावरती काय बरोबर कारवाई करतं हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी।